प्रत्येकामध्ये तो आत्मा समबुद्धीने समबुद्धी घेता आणि समान श्रीहरी. प्रत्येक जण इथं आहे ना, प्रत्येक जण तो ब्रह्म आहे पहा. पण आपली काय म्हणतात ना, आपण आपलीच दुर्दशा करून घेतली म्हणायचं. कारण काय झालंय, आपणच आपल्याला ओळखत नाही. आता ह्या ओव्या काय सांगतात बरं, ते अनादि परब्रह्म आहे. अनादि परब्रह्म म्हणजे काय, माऊली ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये सांगतात, जे कधी उत्पन्न झालं नाही आणि ज्याचा कधी नाश होत नाही ते म्हणजे ब्रह्म आहे. जे कधी उत्पन्न झालं नाही आणि त्याचा कधी नाश होत नाही ते खरं ब्रह्म आहे. अखंड आहे, नित्य आहे, त्याचा कधी क्षय होत नाही, ते ब्रह्म सगळ्यांमध्ये व्याप्त आहे आणि ते अनंत आहे. तिथं माऊली ज्ञानोबाने उदाहरण दिलं पहा, दृष्टांत. आकाश आहे, आकाश. आता हे आकाशाचा तुम्हाला सुरुवात आणि शेवट सांगता येईल का? कुठून आकाश सुरुवात झाली आकाशाला आणि कुठं त्याचा शेवट येईल सांगता आपल्याला? नाही. जसं आकाशाचा सुरुवात आणि शेवट सांगता येत नाही, तसं ते ब्रह्म अनंत आहे. त्याची सुरुवात कधीपासून येते, अनादि कालापासून येते ब्रह्म. आणि अनादि कालापासून ते ब्रह्म असून ते राहणार आहे आणि ते पुढेही तसंच राहणार आहे. त्याचा कधीच नाश होऊ शकत नाही पहा. तर तुकाराम महाराजांची अशी भूमिका आहे पहा. अनुरेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा, आकाशा एवढा तुका आकाशा एवढा. गेले निगमाची आवळी भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी उजाळीला घटीचा दीप. अनुरेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. काय सांगतोय हा अभंग? तुकाराम महाराज काय म्हणतात, अनुरेणुहुनी थोकडा आणि तुका आकाशा एवढा. अणुपेक्षा सुद्धा सूक्ष्म असं तुकाराम महाराज म्हणतात माझं स्वरूप आहे. ते ब्रह्मस्वरूप तसं आहे पहा. आणि तुका आकाशा एवढा, जसं आकाश व्याप्त आहे, ज्याचा सुरुवात आणि शेवट सांगता येत नाही, तसं तो ब्रह्म जसं व्याप्त आहे, ते ब्रह्म जसं अनादि कालापासूनच आहे, तसं तुकाराम महाराज म्हणतात मी ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि पुढचं काय सांगतात, मी ध्येय भ्रांतीचा नाश केला, भ्रमाचा आकार, तो भ्रमाचा आकार नाहीसा केला पहा. आणि पुढं काय सांगितलं, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदरी उगवला सूर्य जैसा. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी याचा नाश केला. आणि पुढं काय म्हणतात, कारण माझ्या अंतकरणामध्ये त्या ब्रह्मज्ञानाचा काय झाला, दीप उजाळीला. दीप उजाळीला घटी म्हणजे त्याने अंतकरणामध्ये, त्या आपल्या हृदयामध्ये त्या ब्रह्मज्ञानाचा दीप उजाळला. आणि तुकोबाराय म्हणतात, म्हणून अनुरेणुहुनी थोकडा आणि तुका आकाशा एवढा. असं हे आपलं ब्रह्म, असं हे तुकाराम महाराज म्हणतात आपलं स्वरूप आहे. तसं हे आपलं प्रत्येकाचं ते स्वरूप आहे. नुसतं तुकोबाराय म्हणजे तसं नाही, आपलं सुद्धा तेच स्वरूप आहे. तुम्ही विचार करा. आता अजून त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण एक दिलं, तुम्ही सांगा, सोनं आहे सोनं. महिला मंडळ सोनाराच्या दुकानात जातात आणि सोन्याचे अनेक प्रकारचे दागिने बनवतात, बरोबर. मग अनेक प्रकारचे दागिने बनवल्यानंतर त्याचं बांगडी बनवतील, हार बनवतील, अजून सोन्याचे काय अजून वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार बनवतील. तेच अलंकार बनवतात आणि तेच सोनं नेऊन परत मोडतात. म्हणजे सोनं मोडायचं आणि नवीन बनवायचं, बरोबर. मग सोन्याला काय झालं का, सोन्याला काय झालं का, सोनं हाही तसंच आहे. तुम्ही काय केलं, फक्त सोन्याचे वेगवेगळे आकार तयार केले अलंकाराच्या रूपाने, पण सोनं जसं कायम आहे, बरोबर का नाही, तसं ते ब्रह्म आहे ना, ते ब्रह्म तसं कायम आहे. त्या ब्रह्मावरती ही सगळी शरीर निर्माण होतात आणि जातात पहा. पण ते ब्रह्म तसंच आहे, ते अनादि कालापासून तसं आहे, ते अनादि आहे. माऊली ज्ञानोबा याच्यामध्ये पहा, तो जो आपला एक अभंग सुद्धा आहे बघा मुक्ताबाईचा,
ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, हा ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची धागा नाना परी कपडे, सोळे आणि लुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच माती नाना परी भिंती, रांजण आणि सुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. ऐक मुक्ताबाई सांग, ऐक मुक्ताबाई म्हणे मुक्ताबाई, ऐक सांग देवा, खरे आणि उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. काय मुक्ताबाईने सांगितलं, काय उपदेश केला? ज्या चांगदेवानी 1400 वर्ष शरीर जतन केलं पहा, आणि बोधेविनशीन वाढवला. काय केलं? शरीर 1400 वर्ष जतन करत बसला. यम न्यायला यायचा आणि जे काय करायचे, त्यांच्या ज्या सिद्धी होत्या त्यांनी तो आत्मा बाहेर न्यायचे. आणि काय करायचे, असं करून करून त्यांनी 1400 वर्ष शरीर जगवलं. आणि मुक्ताबाई 1400 वर्षाची मुक्ताबाई त्यांना उपदेश करते. हा 8 वर्षाच्या मुक्ताबाई, 8 वर्ष 12 वर्ष काय असेल तसं, तर उपदेश करतात. काय सांगतात की ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच धागा नाना परी बिगडे, एकच धागा नाना परी कपडे. एकच धागा आहे कापसा, त्याचं अधिष्ठान काय? कापूस आहे. त्याच्यापासून अनेक काय बनवले जातात? कपडे बनवले जातात. बरोबर. माती एकच माती आहे, पण त्याच्यापासून या अनेक प्रकारच्या भिंती तयार केल्या जातात. हा परत भिंती तयार केल्या जातात. आणि चांगदेवांना काय सांगतात मुक्ताबाई की अरे खरा ब्रह्म तू आहेस आणि तू ह्या शरीराचं जतन करत बसलाय. पहा, हा खरं आणि खोटं काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे ना. खरं आपण ब्रह्म आहे आणि आपण स्वतःला जीव समजतोय, असं दीन झालेला आहे मनुष्य. हा मनुष्याला आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा तो आपल्याला काय करायचंय, तो आपल्याला चार्ज घ्यायचा प्रत्येकाला ब्रह्मस्वरूपाचा. कारण जोपर्यंत आपल्याला ते ब्रह्मस्वरूप आपल्याला काय अनुभवायला येत नाही, तोपर्यंत आपल्याला या जीवन मरणाच्या राडगाड्यातून सुटका होणार नाही आपली. तर मग आता पुढे पहा, माऊलींबरोबरने सांख्य योग जो आहे अध्याय क्रमांक 2, सांख्य योगामध्ये पहा, ज्या वेळेला अर्जुनाला उपदेश केला, अर्जुन काय झाला होता? मोहाने ग्रस्त झाला होता. हा असा तो पराक्रमी अर्जुन होता आणि तो मोहाने ग्रस्त झाला होता. संग्राम हरी जिंतीला, निवांत कवचाचा ठाव पोडीला, तो अर्जुन मोहे कवळेला क्षणा माझी. निवांत कवच 2 राक्षस होते, त्यांनी देवतांना त्रास दिला. आणि काय झालं नंतरला? मग शेवटी काय केलं? ह्या अर्जुनाची मदत घेतली देवतांनी आणि त्या निवांत कवचाचा आहे ना, त्याचा काय केला? नाश केला, त्याचा वध केला. असा तो पराक्रमी अर्जुन होता, पण तो मोहाने काय झाला? ग्रासला गेला होता. आणि भगवंत त्याला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करत होते. पण तो काय समजत होता की ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती गेला, सैन्यांच्या मध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळ्या आपल्या नातेवाईकांकडे पाहिलं आणि त्याला काय झालं? मोह निर्माण झाला. हे माझे कोण आहेत? हे काका आहेत, हे माझे मामा आहेत. त्यांना असा मोह निर्माण झाला त्याला. आणि त्या मोहातून काढण्यासाठी त्याला काय वाटायचं? यांना मारण्यापेक्षा मी काय करतो? संन्यास घेतो आणि निघून जातो. कुळाचा नाश करण्याचं पाप हे माझ्या डोक्यावर नको. आणि त्याच्यामुळे तो काय म्हणला? मी काय करतो? वनामध्ये निघून जातो. पण भगवंत म्हणले नाही, तू क्षत्रिय आहेस, तुला तुझं कर्तव्य करावं लागणार आहे. मग भगवंतांनी त्यांना सांगायला सुरुवात केली. बा तिथं जी ओवी आलेली पा, तैसे शरीराच्या ठाई ये शरांतरे होत जात पाही, ऐसे जाणी तया नाही वेमो दुःख. तैसे चैतन्याच्या ठाई, ते चैतन्य जे ब्रह्म आहे ना, शरीरांतरे होत जात पाही. ही शरीर त्या ब्रह्मावरती येतात जातात आणि काय ऐसे होत जात पाही तया नाही वेम दुःख. असे जो जाणतो ना, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. या संसाराचं दुःख त्याला कधीही बाधत नाही. मग तुम्ही विचार करा, भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे हे शरीरावरती ती येतात जातात, ह्या ब्रह्मावरती ती शरीर येतात जातात आणि तुला असं वाटतंय की हे मरणार आहेत. हा मग त्याच्यामध्ये तुम्ही पहा की एक आपल्याला त्याच्यामध्ये पुढे त्यांनी काय सांगितलंय
त्याच्यातलं तत्व कसं स्वीकारायचं. त्याच्यामध्ये पुढे ओवी आलेली पहा की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारती. जे ज्ञानी पुरुष आहेत ना, जे ज्ञानी पुरुष आहेत, जे संत आहेत, ते या देहामधलं फक्त चैतन्य स्वीकारतात, ते तत्व स्वीकारतात. या उपाधी माझी गुप्त, ते चैतन्य प्रत्येकामध्ये समव्याप्त आहे. ते चैतन्य आहे ना, गुप्त रूपाने प्रत्येकामध्ये वास करते. आणि ते चैतन्य कोण, ते तत्वज्ञ, ते जे चतुर, जे हुशार लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, ते फक्त ते स्वीकारतात. ते कसं स्वीकारतात, तिथं पुढे दृष्टांताच्या ओळी दिलात बा माऊलींनी. जसं पाणी आणि दूध आहे, ते एकत्र करून ठेवलेले, ते पूर्णपणे मिसळलेले आहे एकमेकांमध्ये. पण तरी सुद्धा तो राजहंस पक्षी काय करतो, ते पाणी आणि दूध वेगळं करतो. त्याच्यातलं फक्त पाणीच त्याच्यातलं फक्त दूधच सेवन करतो, ते दूधच त्याच्यातलं निवडून काढतो. काय हातोटी असन. तसं आपल्याला ते ब्रह्म या प्रत्येक देहामधलं चैतन्य स्वीकारायचे. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं, पुढं पण बघा, पुढची अजून एक ओवी माऊलींनी त्याच्यामध्ये दृष्टांताची ओवी येते. त्याच्यामध्ये चतुर मनुष्य आहे आणि तो काय करतो, सोन्यामधला अग्नीच्या साह्याने सोन्यामधला हिनकस धातू बाहेर काढतो. अग्नीचा जाळ दिल्यानंतर काय होतं, सोन्यामधला हिनकस धातू बाजूला काढतो तो आणि फक्त शुद्ध सोनं निवडतो. बरोबर, तो चतुर मनुष्य. तसा हा आपला सत्संग चाललाय. हे काय चाललंय, हा जाळ लावायचं काम चाललंय, हा अग्नी चालू आहे आपला. आतमध्ये आपल्या नामस्मरणाचा अग्नी आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि बाहेरून आपल्याला हा सत्संगाचा अग्नी चालू ठेवायचा आहे. का? कारण आपल्याला हे देह रूपी जे आपण म्हणतोय ना, आपला देह, हा देहाचा नाश बाद करायचा, आपल्याला देहाचा नाश करून टाकायचा आहे आणि आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपावरती आरूढ व्हायचंय. जसं तो हिनकस धातू जसा तो बाजूला काढतो, तसा आपल्याला ही देह बुद्धी बाद करायची, हा देहभाव आपल्याला बाद करायचा आहे, त्याला बाजूला करायचंय. असा जाळ चालू ठेवायचा. म्हणून हा सत्संग आहे आपल्याला. कारण या संसाराची आपल्यावरती काजळी येत असते, वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो, कारण शरीर आहे आणि या शरीरावरती हे परिणाम होत राहणार. आपण त्या स्वरूप, आपल्या जे मुख्य स्वरूप आहे आपलं जे मूळ, त्या स्वरूपापासून हा संसार आपल्याला बाजूला नेतो. म्हणून आपल्याला हा सत्संग चालू ठेवायचा असतो. आपल्याला जे नाम प्राप्त झाले त्याचं सतत नामस्मरण केल्यानंतर आपलं काय होणार आहे, तो आपली जी देहबुद्धी ती आपली हळूहळू बाद होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा सत्संग करायचा आहे. म्हणून अशा जसं चतुर मनुष्य त्याच्यातला हिनकस धातू बाजूला काढतो आणि फक्त शुद्ध सोने निवडतो. अजून तिसरं उदाहरण माऊलीने दिलं, जसं शेतामध्ये धान्य आहे, धान्य, आणि धान्य जेव्हा आपल्याला उफणतो त्यावेळेला काय होतं, भुसा निघून जातो आणि खाली काय राहतं, धान्य शिल्लक राहतं का नाही, बरोबर ना. मग धान्य शिल्लक राहतं, भुसा निघून जातो. मग काय सांगायचं इथं, की फलकट हा संसार येते सार भगवंत. तसा आपला जीवपणा, जसा वाऱ्याने ते भुस उडून जातं, तसा आपला जीवपणा बाद झाला पाहिजे आणि आपलं जसं ते धान्य खाली शिल्लक राहतं, तिथं फक्त ब्रह्म शिल्लक राहिलं पाहिजे. मग आता ही 3 उदाहरणं माऊलींनी सांगितली पहा. मग आपल्याला कसं आपल्याला ते स्वीकारायचे चैतन्य. जसं राजहंस त्याच्यातलं फक्त दूध निवडून काढतो, तसं चतुर मनुष्य सोन्यातला हिनकस धातू बाजूला काढून शुद्ध सोने निवडतो. आणि जसं भूस जसं उडून जातं आणि फक्त धान्य शिल्लक राहतं, तसं आपल्याला काय स्वीकारायचे, ते चैतन्य स्वीकारायचे. म्हणून ती ओवी आलेली की या उपाधी माती गुप्त आणि चैतन्य असे सर्व तत्वज्ञ संत स्वीकारते. असं आपल्याला त्या तत्वाचा स्वीकार करायचा आहे पहा. आणि हे स्वीकारताना आपल्याला काय करायचं, आपली जीव बुद्धी बाद करायची. आता पुढं माऊलींना बरं काय म्हणतात तिथं, की जर आपल्याला ही देह बुद्धी बाद करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल माहितीये का, की आपल्याला सत्संगतीचा नेहमीचा आश्रय करावा लागेल. कारण सत्संगतीने आपल्याला भक्तीला उल्हास येणार आहे. आपल्याला त्या भक्तीमुळे काय होणार आहे, त्या आपण देवाच्या जवळ जाणार आहे. कारण कसं आहे, त्या देवाच्या जवळ जाण्यासाठी, ती वृत्ती अंतर्मुख होण्यासाठी सतत आपल्याला ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे, ज्ञानेश्वरीचा भाव आपल्याला अंगीकृत करता आला पाहिजे. मग आता पुढं तिथं काय सांगितलं पहा. तरी अर्जुन काय म्हणत होता, तरी अर्जुनाला काही बरं हे वाटत नव्हतं. अर्जुन म्हणतो, देवा मला अजून तर काही, म्हणजे त्याची ती वृत्ती तरी युद्ध करण्यासाठी तयार होईना तो. मग भगवंत त्याला सांगतात, अरे जसं हे शरीर जरी प्राप्त झालेले आहे, ह्या शरीरामध्ये 3 अवस्था प्राप्त होतात. एक बाल्य अवस्था, एक तारुण्य अवस्था आणि एक वार्धक्य अवस्था. आता प्रत्येकाला मला सांगा, प्रत्येकाला बालपण आठवतं का नाही आपलं. आता
बालपण आठवतं, ते बालपण नाहीच झालं आणि आपल्याला काय झालं, तारुण्य पण आलं. आता तारुण्यपणातून वार्धक्यामध्ये गेलो तर बालपणाचा जसा नाश झाला, तारुण्य पण आलं, तारुण्यपणाचा नाश झाला आणि वार्धक्य आलं. पण शरीर हाही तसंच आहे आपलं, फक्त शरीराच्या अवस्था बदलल्या, दशा बदलली शरीराची, बरोबर का नाही? पण शरीर कायम आहे. तसं ते ब्रह्म कायम आहे. आपल्याला आपला जो व्यवहारातला आहे ना, तो ब्रह्माला कसं समानतेने जाता येईल आपल्याला ते पाहायचंय. म्हणजे तुम्ही विचार करा की असं ते ब्रह्म आहे. मग भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे हे शरीर जात आगवे, नाशिवंत स्वभावे, तरी तू आज झुंजावे पंडुकुमारा. अरे अर्जुना, हे शरीर जात आगवे, हे शरीर नाशिवंत आहे, ते जाणारच आहे, आणि तू नसत्या देहाचा अहंकार धरून बसलेला आहे. हा, तर पहा तिथं एक मला आता दृष्टांत आठवला. एक व्यास महर्षी, तुम्हाला माहिती आहे व्यास महर्षी हे सप्त चिरंजीवामधले एक चिरंजीव आहेत. सप्त चिरंजीव म्हणजे ज्यांना कल्पकोटीपर्यंत आयुष्य आहे, ते कधी मरत नाही, असे व्यास महर्षी. आता व्यास महर्षींकडे एक दास नावाचा सेवक होता, आणि तो सेवक त्यांची यथासांग काय करायचा, यथासांग सद्गुरूंची सेवा करायचा, म्हणजे व्यास महर्षींची सेवा करायचा. त्यांना जे पाहिजे, त्यांना जे पूजेला जे सामान लागतं ते सगळं आणून द्यायचा. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांनी पूर्ण दास्यत्व कोणाचं स्वीकारलं होतं, व्यास महर्षींचं. आणि त्याची सेवा पाहून, त्यांनी खूप सेवा केली, आणि त्याची सेवा पाहून व्यास महर्षी आनंदित झाले, म्हणजे त्याच्यावरती प्रसन्न झाले. म्हणजे याच्यासारखा सेवकच नाही हो. तर मग एक दिवशी ते बसलेले होते आणि व्यास महर्षींना त्यांच्या मनामध्ये विचार आला, हा सेवक आपल्याला खूप छान प्रकारे आपली सेवा करतोय, हाच जर आपल्याला हाच सेवक जर आपल्याला कल्पकोटीपर्यंत लाभला तर, ते कल्पकोटी आहेत ना, त्यांचं आयुष्य कल्पकोटीपर्यंत ते जिवंत राहणार आहेत, पण हा तर का मरणार ना. त्यांना वाटलं हाच जर आपल्याला सेवक जर जिवंत राहिला ना, आपल्याला कल्पकोटीपर्यंत याची सेवा आपल्याला म्हणजे घेता येईल आपल्याला. तर मग त्यांनी विचार केला, मग आपण काय करू, एकदा हे कोण घेऊन जातं, तर यम घेऊन जातो ना सगळ्यांना. मग त्यांनी विचार केला, आपण काय करू, यमाकडे जाऊ आणि यमाला सांगू की बाबा याचं आयुष्य आहे, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत याचं आयुष्य माझ्यासारखं होऊ दे. तर मग दुसऱ्या दिवशी काय होतं, ते सेवकाला म्हणतात, अरे त्याचं नाव दास असतं, त्याला म्हणतात, अरे आपण आहे ना यमाकडे जायचं आपल्याला. तो म्हणला कशाला, तो बोलतो जायचे आपल्याला, याचना करायची, विचारायचे त्याला. ते बोलले तू मृत्यूची देवता आहे, त्याचा तो घाबरला. तो म्हणतो नाही, तो बोलतो मी कल्पकोटी आहे, मी जिवंत राहणार, तू कशाला घाबरतो, मी घेऊन जातो तुला. मग व्यास महर्षी आणि त्यांचा सेवक जो दास आहे तो कोणाकडे जातात, यमाकडे जातात. आणि व्यास महर्षीने विचार केलेला असतो की आपल्याला याचं आयुष्य कल्पकोटीपर्यंत, आपल्याला याचं आयुष्य यमाकडे मागायचे. मग ते यमाकडे गेल्यानंतर यम त्यांचं चांगल्या प्रकारे काय करतो, त्यांचं स्वागत करतो. अरे एवढे मोठे महात्मे आलेले, संत महात्मे आलेले आहेत. मग व्यास महर्षींचं तो स्वागत करतो, आणि स्वागत केल्यानंतर तो म्हणतो व्यास महर्षींना, बोला आता तुम्हाला काय, म्हणजे तुम्ही कशासाठी आले माझ्याकडे. तर मग व्यास महर्षी सांगतात की हा माझा सेवक आहे, आणि हा खूप चांगल्या प्रकारे सेवा करतो, मला यथोचित जे लागतं ते सगळ्या प्रकारचं तो चांगल्या प्रकारची सेवा माझी करतो. तर मला याचं आयुष्य, मी जोपर्यंत जिवंत आहे हाच मला सेवक पाहिजे, याचं आयुष्य तुम्ही, माझं जेवढं कल्पकोटीचं आयुष्य तेवढं आयुष्य याला द्या. तर ते ऐकल्यानंतर मग यमधर्म म्हणतो, बाबा व्यास महर्षींना हे काय माझ्या हातात नाही, हा मी तेवढा मी अधिकार नाही माझ्याकडे. तर मग व्यास महर्षी म्हणतात, मग कोणाकडे अधिकार आहे. ते बोलतात, माझ्यापेक्षा एक मोठा अधिकारी देवता आहे, ती म्हणजे मृत्यू, त्याच्याकडे तुम्हाला जायला लागेल. मग व्यास महर्षी म्हणतात, चालते, मग तुम्ही येता का आमच्या बरोबर, म्हणजे तुम्ही विनवणी केली तर जरा आमचं काम सोपं होईल. मग मृत्यू म्हणतो, चालेल ना, मी पण येतो तुमच्याकडं, तुमच्याबरोबर येतो मी विनंती करायला. मग दास, व्यास महर्षी, अजून यमधर्म, हे काय करतात, मृत्यूकडे जातात. आणि मृत्यूकडे गेल्यानंतर व्यास महर्षी तिथं पण त्याचा सत्कार होतो, आणि व्यास महर्षी म्हणतात की मला ह्या माझ्या सेवकाचं आयुष्य कल्पकोटीपर्यंत न्यायचंय. मग तुम्ही सांगा काय उपाय असेल तर, किंवा तुम्ही याला नेऊ नका, त्याचं आयुष्य तुम्ही करा तेवढं. तर ते म्हणले, माझ्याकडे पण तो अधिकार नाही, मृत्यू म्हणला.
ते म्हणले मग कोणाकडे अधिकार आहे? ते म्हणले माझ्यापेक्षा एक मोठी अधिकारी देवता ती म्हणजे भव्यतेकडे तुम्हाला जावं लागेल. तर म्हणले भव्यतेकडे चालेल म्हणले. ते म्हणले तुम्ही पण येता का आमच्या बरोबर? ते म्हणलं चालेल ना, येतो. तुमच्यासारख्या महात्म्यांना जर एखादा सेवक प्राप्त होणार असेल तर माझी काय हरकत आहे, मी येतो विनंती करायला भवितव्येकडे. मग व्यास महर्षी, दास, मृत्यू आणि यमधर्म हे चारही जण मिळून व्यासांकडे भवितव्येकडे जातात. आणि त्याला म्हणतात, व्यास महर्षी म्हणतात, अहो मला या कल्पकोटीपर्यंत माझ्या सेवकाचं आयुष्य न्यायचंय, कारण मला हा सेवक माझी यथासांग सेवा करतो. तर ते बोलले भवितव्य म्हणते हे माझ्या पण हातात नाही, पण मी एक एवढं सांगू शकतो की याचा मृत्यू कधी होणार आहे. मी ग्रंथांमध्ये बघून सांगतो की याचा मृत्यू कधी होणार आहे. तर ते म्हणतात ठीक आहे. मग व्यास महर्षी म्हणतात चालेल, सांग तेवढं तरी सांग. आणि म्हणले तुम्हाला जर उपाय कळाला का, तुम्ही संत महात्मे तुम्ही वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून परिहार करा आणि त्याच्यातून याचं आयुष्य वाचवा, नाही तर तो मरणारच. तर म्हणले ठीक आहे. व्यास महर्षी म्हणले चालेल, मी बघतो ते, तुम्हाला सांग फक्त याचं आयुष्य किती आहे आता. मग तो काय करतो, त्या ग्रंथांमधलं तो सांगतो की याचा मृत्यू कधी होणार, ज्या वेळेला व्यास महर्षी, दास, मृत्यू, यमधर्म हे चारही जण मिळून ज्या वेळेला भवितव्येकडे येतील त्यावेळेला त्याच्यामध्ये असं लिहिलं असं की त्या दासाचा मृत्यू होईल. आणि असं म्हणल्याबरोबर तो भवितव्य म्हणते बघा व्यास महर्षी याच्यामध्ये काय लिहिलेले. तर तोपर्यंत ते बघतात अरे हे काय लिहिलेलं आहे. आणि जो सेवक दास असतो तो मृत्युमुखी पडलेला असतो, तो मेलेला असतो तिथं. म्हणजे याच्यातून काय सांगायचंय की व्यास महर्षींचा महात्मा त्याच्या बरोबर होता, पण काय झालं होतं की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह तो जाणारच आहे आणि काळ काय करतोय, आपलं आयुष्य खातोय. हा, आणि तशी आपल्यामध्ये ना एक उर्मी पण तयार व्हायला पाहिजे की आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा गोरवा ध्यानी रा श्री हरीच्या, धनदारा पुत्रजन आणि बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. आयुष्य काय करतोय, काळ खात चाललाय आपलं आयुष्य. बघा अजून मला एक दृष्टांत आठवला. 1 तास उरला खटवांगरायाशी, कैसी भाग्यदशा प्राप्त झाली. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये 1 तास उरला होता त्याच्या मृत्यूसाठी. सूर्यकुलातला तो राजा होता इक्ष्वाकू आणि त्याचा पुत्र हा खटवांगराया. आणि खटवांगरायाला काय झालं, तो काय करायचा युद्धामध्ये देवी देवतांना मदत करायचा. आणि तिथं काय करायचा म्हणजे दैत्य त्यांना त्रास द्यायचे देवतांना. आणि त्यामुळे काय करायचं, हा काय करायचा त्यांना मदत करायचा, देवतांना मदत करायचा युद्धामध्ये असुरांच्या विरुद्ध. आणि मग एकदा काय झालं, युद्ध होतं आणि हा स्वर्गामध्ये जातो आणि देवांना मदत करतो. आणि त्यामुळे काय होतात, असुर हारतात आणि देवता जिंकतात. मग ते देव त्याच्यावरती भरपूर खुश होतात. ते म्हणतात अरे तू आम्हाला या असुरांपासून वाचवलं, आता तू काय कर माहिती का, तू आमच्याकडे एक वर माग, तुला काय मागायचे ते माग, आम्ही देतो तुला. तर तो एवढंच त्यांच्याकडे मागतो की माझं आयुष्य किती शिल्लक राहिले तेवढं फक्त मला सांगा. तर ते म्हणतात फक्त 1 घटकापुरतं 1 तासापुरतं तुझं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. आणि त्यावेळेला त्याला ती अशी काय होतात, ती म्हणतात ना त्या अंतकरणामध्ये ती एक तीव्र इच्छा निर्माण होते त्या ब्रह्मप्राप्तीची, त्या आत्मप्राप्तीची. आणि तो तिथून काय येतो, कृतीतरावर आल्यावरती आपलं चित्त त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय करतो, विलीन करतो. अशी उत्स्फूर्तता आपल्याला लागली पाहिजे त्या ब्रह्मप्राप्तीची, त्या आत्मप्राप्तीची उत्स्फूर्तता. आणि ही जी उत्स्फूर्तता आहे ना, कारण ते आपलं मूळ स्वरूपच आहे ना हो, आपलं हे मूळ स्वरूप आहे. आणि आपण त्या मूळ स्वरूपापासून आपण बाजूला चाललोय. मग तुम्ही विचार करा, आता तिथं ज्ञानोबा हे शरीर जात आगवे आणि नाशिवंत सोवावे, या शरीराचा नाश होणार आहे. ते कोणाचंही शरीर असू दे, या शरीराचा नाश होणार आहे. मग तिथं आपल्याला काय साध्य करायचं, त्याला आपल्याला ते आत्मबुद्धी, त्या आपल्याला आत्मा जो आपल्या सर्वांमध्ये व्याप्त आहे त्या स्वरूपाशी आपल्याला एकरूप व्हायचे. ते अनादी ब्रह्म आहे,
त्या त्या ब्रह्माशी आपल्याला एकरूप व्हायचं, म्हणजे ते आपलं अनादी, ते आपलं मूळ स्वरूप आहे प्रत्येकाचं. आता पुढं पहा, तिथं अजून एक ज्ञानोबा आहे, तिथं काय सांगतात की अर्जुन 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 लढायला तयार होत नव्हता. अर्जुनाला सांगितलं, अरे तू युद्ध कर, पण तुला हे का भासतं ही शरीर आहेत? तर हे त्याचं कारण एक आहे की तू प्रत्येकाच्या शरीरावरती दृष्टी ठेवलेली आहे. तू अर्जुन मारणारा तू स्वतःला समजतोय आणि हे कौरव मारणारे असं तू त्यांना समजतोय. पहा, अर्जुन मारणार आहे का? आत्मा, त्याच्यातला आत्मा तो कोणाला मारणार आहे का? तो मारणार आत्मा मारणार आहे का? कुणी नाही. तर त्याला भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, आत्मा तू तू असं समजतोय, ही तुला भ्रांती झालेली आहे की मी मारणार आहे आणि हे कौरव मारणार आहे. तर त्यांचं हे त्याच्यातलं मूळ तत्व जे आहे, ते मेन तत्व आहे, ते तुमच्या दोघांनाही समजत नाही, ना कौरवांना समजत नाही आणि ना अर्जुनाला समजत नाही. भगवंत म्हणतात, अरे तू जसं माणसाची सावली पडल्यानंतर सावलीला जसं आपण शस्त्राने मारलं तर काय होणार आहे? आपलाच हात दुखणार आहे, त्या होणार आहे का सावलीला काही? परत तिथं माऊली ज्ञानोबाने उदाहरण दिलं की एखादा मनुष्य गाढ झोपेमध्ये, पहा, झोपलेला आहे तो आणि त्याला झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर त्यांनी काय बघितलं, त्यांनी ते एखाद्या माणसाचा त्यांनी खून केला, त्याला असं दिसलं स्वप्नामध्ये. आणि सकाळी उठल्यानंतर तिथं काही शिल्लक राहिलं का? स्वप्नामध्ये जोपर्यंत तो होता तोपर्यंत त्याला वाटत होतं ते खरं आहे, पण स्वप्नातून जागा झाल्यानंतर तिथं काय आलं? काहीच शिल्लक नाही. त्याच्यानंतर अजून तिसरं उदाहरण माऊली ज्ञानोबा देतात. ज्ञानेश्वरीचे दृष्टांत घ्यावं सगळे, काही गरज नाही बाकीचं सांगायचं. खूप एवढा आनंद मिळतो ना ज्ञानेश्वरीचा, मी विचार करतो कधी कधी खूपच. आता अजून एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. असे दृष्टांत सुद्धा सिद्धांताला एवढे असे संबरक आहेत ना माऊलींचे, काय सांगायचं. त्याच्यामध्ये अजून एक दृष्टांत माऊलींनी सांगितलाय की मडकं भरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि तो घडा जर पालथा केला तर पालथा केल्यानंतर काय होतं? ते सूर्याचं प्रतिबिंब जसं नाहीसं होतं का नाही लगेच? मग त्या मूळ सूर्याचा नाश झाला का? नाही झाला. मूळ सूर्य तसाच्या तसाच आहे, फक्त त्याचा प्रतिबिंब आहे. तो घडा नाहीसा झाला, ते प्रतिबिंबाचा काय झालं? प्रतिबिंबाचा नाश झाला, पण त्या मूळ सूर्य जो आहे तो तसाच आहे, त्याचं प्रतिबिंब त्याच्यात पडलेलं आहे. त्याच्या खाली अजून उदाहरण दिलं, मठ आहे आणि या मठामध्ये सुद्धा आकाश अवतरलेले आहे आणि ज्या वेळेला तो मठ फुटला जातो तेव्हा आतमधलं आकाश आणि बाहेरचं आकाश जसं एकरूप होऊन जातं, तसं हा घट फुटल्यानंतर तो आत्मा आणि ते परब्रह्म एकच आहे, ते एकरूप होऊन जातं. इथं फक्त भ्रांती झालेली आहे आपल्या प्रत्येकाला की आपण मनुष्य आहे, आपण देह आहे, ही आपली भ्रांती आहे प्रत्येकाची. मग जसं म्हणजे तुम्ही विचार करा, मग हे अर्जुनाला भगवंत सांगतात, अरे अर्जुना, की तुला भ्रांती झालेली आहे, तू या भ्रांतीमध्ये अडकलेला आहेस, तुला हे वाटतं ही शरीर आहे, अरे हे शरीर नसून हे सगळं आत्मा आहे, निखळ परब्रह्म आहे, पण तू ह्या भ्रांतीला वश झालेला आहे. म्हणून तू काय कर, याच्यातून काय कर, ह्या भ्रांतीतून बाहेर ये आणि काय कर, युद्ध कर. भगवंत सांगतात, म्हणून तू अजून झुंजावे पंढरपूर मारा. अरे म्हणून तू युद्ध कर अर्जुना. मग त्याच्या पुढे काय सांगितलं माहितीये का? माऊली म्हणतात की पहा, त्याच्यामध्ये मला अजून आता एक दृष्टांत आठवला की जसं नाशिवंत देह जो आहे, तू नाशिवंत देह नेहमी जाणार आहे, पण त्याचं काय केलं पाहिजे ना आपण माहिती का? त्या प्रत्येक काळामध्ये आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग ज्या वेळेला अर्जुनाला ही भ्रांती झाली त्यावेळेला भगवंतांनी काय केलं, त्याला विचार केला की हा याची भ्रांती अशी जाणार नाहीये, मग याला काय करावं लागेल, याला त्या अनादिकालच्या ब्रह्माचं जे नाम आहे त्या नामाचा उपदेश करायला लागणार त्याला. मग ते काय करतात भगवंत, मग पुढे काय करतात माहिती का? त्याला सांगतात की अरे या शरीराचा जो आपण जो देह धारण केलेला आहे, या देह धारण केलेला आहे, पण या देहामध्ये आत्मा नावाची एक गोष्ट आहे, ती शाश्वत आहे. पहा, या देहाची ऐशी दशा, आत्मा येत ऐसा आणि नित्य सिद्ध अपैसा. अनादीपणे तो आत्मा आहे आपल्यामध्ये. आपण कोणकोणत्या योनीमध्ये होतो, पशु होतो, पक्षी होतो, प्राणी होतो, अशा आपल्या प्रत्येक योनी तयार होत गेल्या, पण त्या प्रत्येकामध्ये तो आत्मा आपल्या बरोबर आहे. आत्मा शरीराची ऐशी दशा, आत्मा येत ऐसा नित्य सिद्ध अपैसा अनादीपणाने तो आत्मा आपल्या बरोबर आहे. मग तुम्ही सांगा, तिथं माऊली अशा या आत्म्याचा ते ब्रह्म आपण, तो आत्मा आपण आहोत आणि ह्या आत्म्याचा कोणत्याही प्रकारे कोणत्याही शस्त्राने नाश होत नाही, त्याला अग्नी बी जाऊ शकत नाही,
त्याला पाणी भिजवू शकत नाही, अग्नीने जाळला जात नाही, शस्त्राने कापला जात नाही. नैनम छिदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. असा तो आत्मा आहे, तो निर्गुण परमात्मा आहे, त्याचा कोणत्याही प्रकारचा नाश होत नाही. मग तिथं तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून ना आरोपी भ्रांती बापा. अर्जुनाला म्हणतात भगवंत, अरे अर्जुना, नाश नाही स्वरूपी, तैसे शरीराचे लोपी, शरीराचा लोप झाला, मग काय स्वरूपाचा नाश झाला का? अरे तू त्या स्वरूपाच्या ठिकाणी नाशाचा आरोप करू नको, असं भगवंत सांगतात अर्जुनाला. आणि मग आपण विचार करा, आपण हे शरीर नाहीये, आपण निखळ परब्रह्म आहे, हे आपल्याला कसं काय कळणार? कारण आपण जन्माला आलो त्याच्या अगोदर आपण कुठं होतो? आता ही शरीर आपल्याला प्रत्येकाला प्राप्त झाले, स्त्री असून पुरुष असून, हे शरीरच आहे. प्रत्येकाला शरीर प्राप्त झाले. हे कसं प्राप्त झालं? पूर्वजन्माच्या पुण्याने काहीतरी आपल्याला हे शरीर प्राप्त झालं. पण पहिलं आपण कुठं होतो मग शरीर प्राप्त होण्याच्या अगोदर? तर आपण ते निर्गुण ब्रह्म अव्यक्तामध्ये होतो. पहा, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसे भजे, जेथुनी चराचर हरिसे भजे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकाराने, जेथुनी चराचर हरिसे भजे. तिथं माऊली ज्ञानोबरांची एक ओवी पहा, हे समस्ती भूते ही समस्त ही भूते जन्मा आधी अमूर्ते. पहा, ही सगळी जी भूते आहेत सगळी जन्माच्या अगोदर अमूर्त स्वरूपात होती. अमूर्त म्हणजे आकार नसलेले निर्विकार स्वरूप, म्हणजे ते ब्रह्म स्वरूपात होतो आपण सगळेजण, प्रत्येक जण. आणि ब्रह्म स्वरूपात होते. आणि आता आपण मध्ये व्यक्त झालोय. फक्त हे शरीर रूपाने आलो म्हणजे आपण काय झालो? व्यक्त झालोय. आणि आता आपण मेल्यानंतर परत आपण काय होणार? निर्विकल्प अमूर्त स्वरूपात जाणार, म्हणजे निर्विकार स्वरूप. मग आपलं खरं स्वरूप काय आता सांगा? आता आपण देहबुद्धीवरून आत्मबुद्धीवर आलेलो आहे. आपलं आता खरं स्वरूप काय? आपण खरंच आपण आहे. आता गुरुजी आहे, शिंदे बाबा आहे, आता वाडेकर बाबा आहे, हे सगळे आता ही मंडळी, हे आपल्या शरीराला नावं दिलेली, आपण ते आहे का? कारण ही शरीर जेव्हा काय होणार? क्षीण होणार आणि याचा नाश होणार, त्याच्यानंतर आपण कोणत्या स्वरूपात जाणार आहे? आपण त्या निर्विकल्प स्वरूपात जाणार. आपण ते ब्रह्मस्वरूप आहे, आपण शरीरच नाहीये. हाच भाव आपल्याला धारण करायचा आहे. नाही तर हा जर भाव धारण नाही केला तर मग काय करायचं? जन्म मरणाची जी राटगाडी, जे दुःख आहे ना, ते आपल्याला भोगावं लागणार. पहा, आता आपलं अमृतानुभवाचं चिंतन आपल्याला ऐकायला भेटलंय. त्याच्यामध्ये आपले 3 प्रकारचे देह सांगितलेले, 4 प्रकारचे देह. पहा, स्थूल देह, आपला हा स्थूल देह. दुसरा कारण देह, तिसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह आणि चौथा महाकारण देह. तिथं आहे ना बघा, मेटकरी बाबाने आपल्याला पण त्या अमृतानुभव तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येकाचं नाशाचे प्रकार आहेत. स्थूल देहाचा, या शरीराचा आपल्या प्रत्येकाचा नाश होणार आहे. हा, याला म्हणतात नाशाचा प्रकार आहे. स्थूल देह म्हणजे नाशाचा प्रकार. त्याच्यानंतर सूक्ष्म देह जो आपला, पंचप्राण, पंचकोश, पंचज्ञानेंद्रिय, 11वं मन आणि 12वी बुद्धी, हे सगळे मिळून काय 17 तत्वांचा तो सूक्ष्म देह तयार होतो. पहा, हा स्थूल देहाचा नाश होणार आहे म्हणून तो नाशाचा प्रकार आहे. सूक्ष्म देह हा 17 तत्वांचा बनलेला आहे, जे आपले पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन, 12 यांचा मिळून तो 17 तत्वांचा आपला सूक्ष्म देह बनलेला आहे. आणि ह्याचा प्रत्येकाचा काय करायचं आहे? लय करायचं आहे. लय चिंतन सांगितलं आपल्याला. लय चिंतन अमृतानुभवामध्ये लय चिंतन, बाद चिंतन. पहा, लय चिंतन म्हणजे कसं की पृथ्वी आहे, माती जी आहे, ती पृथ्वी जी आहे, पंचमहाभूतांपासून हे जसं शरीर बनलेलं आहे ते पंचमहाभूतांमध्ये जाणार आहे. बरोबर? आप, तेज, वायू त्याच्यामध्येच जाणार आहे. त्याच्यामध्येच त्याचा लय करायचा. सूक्ष्म जी म्हणजे बघा, आता पृथ्वी आहे. पृथ्वी कशापासून निर्माण झाली? पाण्यापासून. तर पृथ्वीचा लय करायचा पाण्यामध्ये. पाणी कशापासून तयार झालं? अग्नीमुळं.
बरोबर. मग पाण्याचा लय कुठं करायचा? अग्नीमध्ये. अग्नी कशापासून तयार झाला? हा वायूपासून तयार झाला, बरोबर. मग अग्नीचा लय कशात करायचा? वायूमध्ये करायचा. आणि वायू कशापासून तयार झाला? त्या आकाशामध्ये. आकाशापासून हा वायू तयार झाला. मग वायूचा कुठं लय करायचा? आकाशामध्ये. आणि आकाश कुठं? या आकाशाचा कशामध्ये लय करायचा? आकाशाचा लय करायचा मायेमध्ये. आणि आणि मायेचा लय करायचा त्या आत्मस्वरूपामध्ये, त्या परब्रह्म स्वरूपामध्ये त्याचा लय करायचा. ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया म्हणजे लय चिंतन म्हणतात त्याला. त्या पंचमहाभूतांचं त्याच्यामध्येच विलिनीकरण करायचं, त्याला लय चिंतन म्हणतात. त्याला बाद म्हणजे लय चिंतन म्हणतात. लय करत जायचं प्रत्येकाचा. सूक्ष्म तत्वाचा हे जे शरीर बनलेले आहे त्याचा लय करत जायचा प्रत्येक याचा. आणि तिसरं जे शरीर आहे ते म्हणजे कारण देह, कारण शरीर. ते त्याचा कसं काय? त्याचा बाद होतो. बाद कसा नाही करायचा? बाद म्हणजे एखादी गोष्ट भासते आपल्याला, ती ज्ञानाने काय करायची? बाद करायची, खोटी ठरवायची. म्हणजे रज्जू सर्पाकार भासलेली जगदंबा. म्हणजे जसं दोरी पडलेली आहे तिथं आणि आपल्याला काय भासते रात्रीचं? ते साप भासतोय. पण त्याचं ज्ञान झाल्यानंतर काय होतं? ते बाद होतं, बरोबर का नाही? याला म्हणतात बाद प्रक्रिया. म्हणजे स्थूल देहाचा नाश होणार आहे, ते पंचमहाभूतांमध्ये जाणार, ती नाश प्रक्रिया आहे. सूक्ष्म देहाचं त्याच्या लय, सूक्ष्म देहाचा लय करायचे, त्याला लय चिंतन म्हणतात. आणि आपला कारण देह त्याचं काय का? त्याला बाद प्रक्रिया म्हणतात. म्हणजे लय प्रक्रिया, बाद प्रक्रिया आणि नाशाची प्रक्रिया, ह्या 3 प्रकारच्या प्रक्रिया अमृतमहामध्ये सांगितल्या. या प्रक्रिया आपल्याला करायच्या. आणि ज्या वेळेला आपल्या स्थूल, पण मुख्यत्व पाहिलं ना, या स्थूल देहाचा आपल्याला विचार करायला लागतो. कारण स्थूल देह एक दिवशी जाणार आहे. तर स्थूल देह जाण्याच्या अगोदर आपल्याला काय करायला लागणार माहितीये का? ह्या लय चिंतनाने त्या सूक्ष्म देहाचा काय करायला लागणार? लय त्या ब्रह्मस्वरूपामध्ये लय करावं लागणार. आणि आपलं जे कारण शरीर आहे त्याचं ते बाद करायला लागणार. आपलं स्थूल देह जाण्याच्या अगोदर, स्थूल देह आहे तोपर्यंतच आपण ते ह्या साधनेने, पण ते कसं करू शकतो? तर ते फक्त ज्ञानाने होतं. आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. पहा, एवढं भाग्यवान आहे आपण एवढे भाग्याचे आहेत की आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालेले हे बाद करण्याचं आणि त्या ब्रह्मस्वरूपाला एकरूप होण्याचं. पहा, म्हणजे आम्ही भाग्याचे आणि दास पंढरी रायाचे. कारण असे समर्थ सद्गुरू आपल्याला भेटले आणि ह्या समर्थ सद्गुरूंकडून आपल्याला अशा प्रकारचं नाम प्राप्त झालं ना, हे आपण काय माहितीये का? हे आपलं परम भाग्य आहे. ब्रह्म सर्वागत सदासम, येथे आणू नाही विषम, ऐसे जाणती ते दुर्गम, भेटी झाली आशांची भाग्य परम. ब्रह्म सर्वागत सदासम, सगळीकडे ते ब्रह्म व्याप्त आहे. आणू रेणू एकदम सूक्ष्म गोष्टीमध्ये ते ब्रह्म आहे. ऐसे जाणती ते अतिदुर्गम, म्हणजे असं जे जाणतात ते अतिदुर्गम आहे. आणि भेटी झाली आहे अशांशी भाग्यपरम, अशा संतांची जर भेट झाली आपल्याला तर आपलं परम भाग्य. नाथ महाराज म्हणतात पहा. आणि अशी संतांची भेट दुर्मिळ आहे. पहा, अशी संतांची भेट दुर्मिळ आहे आपल्याला. का माहितीये का? आता हे जगाचा विचार केला ना तर तिथं चंद्रामृत सुख सेववेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी या साधूची भेट न होईल का? नाथ महाराज म्हणतात, अरे चंद्राचं अमृत आहे, ते कोवळकण आहे, चकोर पक्षी करतो ना सेवन, तो सुखाने सेवन करतो. चंद्रामृत सुख सेववेल, रवी आस्ता जाता धरवेल, हनुमंतरायाने धरला होता आस्ताला जाणार रवी. बाह्य हेळा सागर तरवेल, सागर सुद्धा तरून जाता येईल पण त्या साधूची भेट न होईल, असं हे साधूचं महिमान सांगितले. पहा, परत पुढं काय त्याच्यामध्ये की पवना घालवे न पालानं, आकाशाला पांघरून घालता येईल. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी ते साधूचे महिमान न कळेगा. आणि जरी साधू भेटले तरी सुद्धा त्याचं महिमान कळणार नाही. नाथ महाराज म्हणतात. पहा, नाथ महाराजांचा तो अभंग आहे. असे ही साधू आपल्याला भेटलेत, अशी ही मालिका आपल्याला भेटली, हे आपलं परम भाग्य आहे. पहा, मग आता त्याच्यामध्ये पुढे एक विषय आलेला आहे की कटोपनिष, रामदास स्वामी सुद्धा बघा दासबोधामध्ये सांगतात. काय सांगतात ते? की आकाशामध्ये ढग येतात जातात, पाऊसही पडतो, पण काय होतं? आकाश जसं कायम आहे तसं हे जग बदलतंय, पण ते ब्रह्म आहे ना ते अविनाशी आहे.
आणि काय आहे, त्याचा कधीही नाश न होणार असा तो परमात्मा आहे, ते अविनाशी ब्रह्म आहे ते. परत नाथ महाराजांनी परत एकनाथी भागवतामध्ये पण पहा, समुद्र आणि पाणी याचं उदाहरण दिलेलं आहे. समुद्र आणि पाणी कसं आहे, एकच आहे समुद्र आणि पाणी, पण समुद्रावरती त्या पाण्यावरती हजारो लाटा तयार होतात आणि हजारो लाटा नष्ट होतात. पण समुद्राला काय होतं का? मग समुद्र कायम आहे, बरोबर का नाही? आकाशामध्ये जसं ढग येतात जातात, पाऊस पडतो, पण आकाश कायम आहे. आणि आता तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, कठोपनिषदामध्ये एक आलेलं आहे पहा. उपनिषदामध्ये एक दृष्टांत आलेला, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, आपण चित्रपटामध्ये पहा, चित्रपटामध्ये तो पडदा असतो, त्या पडद्यावरती युद्ध चाललेलं असतं. बघितलं शिवाजी महाराजांचं पिक्चर बघितलं असेल तुम्ही आता. युद्ध चाललेलं असतं, तिथं अग्नीने काय जळत असते, पडद्यावरती युद्ध चाललेलं असतं, पाऊस पडतोय, चित्रपटामध्ये अग्नीने काहीतरी जाळलं जाते, बरोबर का नाही? पण चित्रपट संपल्यानंतर तो पडद्याला काय झालेलं असतं का? पहा कशी दृष्टांत येते की जसं आकाशाला काही होत नाही, पाऊस पडतो, ढग येतात जातात, आकाशाला काही होत नाही, पडद्यावरती सुद्धा ही चित्र येतात जातात, हा, तरी त्या पडद्याला काही होत नाही. समुद्रावरती त्या लाटा त्याच्यामध्येच मिसळून जातात, तरी त्या समुद्राला काही होत नाही. तसं ते ब्रह्म अविनाशी, त्या ब्रह्म तसं ते ब्रह्म अनादी आहे. पहा, आणि अलिप्त, ह्या सगळ्या याच्यापासून ते ब्रह्म अलिप्त आहे, आणि ते ब्रह्म आपण आहोत. ते हे अनादी परब्रह्म, माऊली ज्ञानोबराय सांगतात, ते अनादी परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम, जगाचं विश्रामधाम, या जगाचं इथं जगदादी विश्रामधाम म्हणजे काय? म्हणजे आपण घरी जातो, हे आपलं विश्रामगृह आहे, जसं काय तसं नाही ते. ह्या जगाचं लय, उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्यामध्ये होते ना, ते म्हणजे ते काय आहे, ते विश्रामधाम. त्या ब्रह्मामध्येच हे सगळं होतं, त्या ब्रह्मावरतीच उत्पत्ती, स्थिती, लय होती. म्हणून जे अनादी परब्रह्म, जे जगदादी विश्रामधाम, जगाचं विश्रामधाम आहे, तिथंच ही शरीरं तयार होतात, तिथंच ही शरीरं मृत पावतात. आणि असं ते जगदादी विश्रामधाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. मग असं ते अनादी परब्रह्म आहे, आणि तयाचे एक नाम, त्याचं एक नाम आहे, आणि ते 3 अक्षरी नाम आहे, असं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबराय सांगतात. आता पुढं काय सांगितलं त्यांनी, ते कीर माझ्याती अविद्या वर्गाची आराती, आणि माझी ओळखावया श्रुती खून केली. ते कीर नाम अजाती म्हणजे कसं आहे ते नाम? कीर नाम अजाती, त्याला कोणत्याही प्रकारची जात नाही, तो नावाविरहित आहे, नाम रहित आहे. त्याचा ते ब्रह्म तसं आहे. ती ओवे पा, नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. नामरूप संबंध, हे सगळ्या आकाराला लावलेल्या गोष्टी आहेत ना, त्याला नामरूप संबंध आहे. पण त्या ब्रह्माला कोणत्याही प्रकारचा नामरूप नाही. आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. वस्तूला निर्देश केला, परमात्मा असे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञान असतं, ज्ञानाने तो परमात्मा आकळला जातो. म्हणजे तसं म्हणजे पहा, हे जे यांनी काय सांगितलं की ते कीर नामाजे, त्याला कोणत्याही प्रकारची जात नाही. अविद्या वर्गाच्या राती, आणि माझी ओळखावया श्रुती खून केली. अविद्या वर्गाच्या राती म्हणजे अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये हा जीव काय झालेला आहे, त्या ब्रह्माला विसरलेला आहे, तो स्वतःलाच विसरलेला आहे. आणि त्यांना त्या जीवाला, त्या ब्रह्माला ओळखता यावं यासाठी ओळखावया श्रुती खून केली. श्रुती माऊलीने ही खून केलेली, ही नामरूपाची जी आहे ना, ही खून केलेली आहे. का? तर या जीवाला, त्या ब्रह्माला ओळखता यावं म्हणून. मग तिथं दृष्टांताची ओवी आली पहा, उपजल्या बालकाशी नाव न येता यापाशी, आणि ठेविल्या नावाशी ओढे तुटे. जन्माला आलो आपण, आपल्याला नाव होतं का प्रत्येकाला? नाही. आपण निर्गुण ब्रह्म होतो. आपल्याला पाळण्यात टाकलं जातं, तेव्हा तुम्ही लोक म्हणतात गोविंद घ्या, माधव घ्या, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही नाव ठेवता, बरोबर? मग उपजल्या बालकाशी नाव न येता यापाशी, त्याला कोणत्याही प्रकारचं नाव नाही. जे नाव तुम्ही ठेवता ते, आता बघा आपल्या झोपेत म्हणलं तरी आपण उठतो का नाही गुरुजी त्या नावाने? म्हणजे किती आपल्याला ते दृढ झालंय ते नाव आपल्याला. तसं ठेविल्या नावाशी ओढ येते. तसं पुढं आणखीन सांगितलं, कष्टले संसार जिने, जे देव येते गाराने, तया ओदे नाव येणे तो हा संकेतू. या संसारामध्ये कष्टले संसार जिने, आणि संसारामध्ये कष्टलेले जे जीव आहेत, जेव्हा स्वतःचं गाराने घेऊन त्या ब्रह्माकडे जातात, त्यावेळेला ते काय म्हणतात, जे देव येते गाराने, तया ओद येत नावे जेणे.
तो हा संकेत ह्या नाम रूपांच्या संकेताने जर त्या ब्रह्माला हाक मारली तर काय होतं माहितीये का, तो ओढ येतो. जे कष्ट संसारामध्ये कष्टलेले जे जीव आहेत जेव्हा त्या ब्रह्माकडे जातात आणि याचना करतात आणि या नामाने ज्या वेळेला त्या भगवंताची आळवणी करतात त्यावेळेला तो भगवंत ओढ येतो. तशी योबी सांगते पहा. आणि पुढं तसा ते नाम आहे, तसं ते नाम आपल्याला प्राप्त झाले. आणि असं आपल्याला नाम प्राप्त झाल्यानंतर काय होतं, ब्रह्माचा आबोला फिटावा. आता एक मला त्याच्यामध्ये पहा, हे ब्रह्माचा आबोला फिटावा एक दृष्टांत मला आठवला. एक साधू पुरुष असतात आणि एक राजा असतो. तो राजा काय करतो, साधू पुरुषाकडे जातो आणि साधू पुरुषाला म्हणतो, तुम्ही मला भक्ती करायची, मला मी खूप दिवस झालं बघतोय पण मला असं कोण साधू महात्मे भेटत नाही, मला अशी भक्ती करायची, तर तुम्ही मला काहीतरी नाम द्या. तर ते साधू पुरुष काय म्हणतात, राम म्हणतो. त्याला नाम म्हणतात राम राम म्हण. आणि मग ते निघून जातात. ते नाही, मग तो राजा म्हणतो, अहो हे राम तर मला माहिती आहे, तुम्हाला भेटायची गरज काय मला, हे तर राम तर मलाही माहिती आहे. तो साधू पुरुष म्हणले, तुला मी नंतर सांगेन ती गोष्ट. ते बोलले चालेल. मग तो मग साधू पुरुष निघून जातात. आणि काही दिवसांनी काय होतं, साधू पुरुषांना आठवण येते. मग साधू पुरुष त्याच्या राज्यामध्ये जातात आणि राजाच्या तिथे गेल्यानंतर त्याला शिपायांना म्हणतात, या राजाला पकडा, या राजाला पकडा, या राजाला पकडा. त्या शिपायांना म्हणतात, तुम्ही सांगा ते शिपाई पकडतील का राजाला, हा गुरुजी पकडतील का. त्या साधू पुरुष सांगतात पण त्या राजाला पकडतील का ते म्हणतात, हा राजाला पकडा, राजाला पकडा. राजालाच राग येतो, अरे हा साधू पुरुष येऊन मलाच पकडायला सांगतो शिपायांना. तो म्हणतो शिपायांना, हे त्या साधूला पकडा. लगेच ते त्या साधूला पकडतात. मग ते साधू पुरुष म्हणतात, अरे राजा, मी जेव्हा म्हणत होतो तुला पकड, तुला पकड, तर यांनी पकडलं नाही तुला, आणि तू जेव्हा म्हणला तरी लगेच पकडलं. तो साधू पुरुष म्हणतात, अरे हेच राजा, मी तुला जे नाम सांगितलं ना, जे मी सांगितलं ते नाम, म्हणजे ते म्हणतात की तसं ते राम आहे ना, ते सद्गुरू, ते नाम आहे ना, ते सद्गुरूंकडून आलं पाहिजे तर त्या नाम फलद्रूप होते. ही जी संत मालिका जी प्राप्त झालेली ना आपल्याला श्रीपाद बाबांपर्यंत आलेली, नाम असं सगळ्यांना माहीत, ते नाम माहीत जरी पडलं ना तरी त्याचा काही उपयोग नाही. मच्छिंद्रनाथाला दत्तात्रयांची भेट घ्यायला सांगितली, चोरून नाम ऐकलं, काहीच फायदा नाही, तर त्यांना दत्तात्रयांकडून ते नाम घ्यावं लागलं. तसं जसं ती राजाची शक्ती आहे, राजाकडे शक्ती आहे, त्यावेळेला ती शिपायांनी त्याचं ऐकलं. तसं साधूची शक्ती आहे, त्यामध्ये ते ब्रह्म ब्रह्म त्याच्यामध्ये उतरवायची, म्हणजे त्याच्यामध्ये ती सद्गुरूंची, ती काय म्हणतात, सद्गुरूंचं ते महात्म्य आहे, संत मालिकेचं महात्म्य. त्यामुळं आपल्याला जो अनुभव येतो ना नामानी, ज्या वेळेला आपली ती वृत्ती त्या ब्रह्मस्वरूपाची एकरूप होते, त्याचं कारण ती संत मालिका आहे. आणि म्हणून पळी ती ओवी बा शिंदेबा, पळी फळे ते संप्रदाय उपासलिया, संप्रदायाशिवाय ते उपासलिया, म्हणजे संप्रदायाशिवाय ते नाम फलद्रूप होत नाही. आणि असं जे नाम आहे ते आपल्याला प्राप्त झाल्यानंतर काय होतं, ब्रह्माचा आबोला फिटावा, तो अद्वैत तत्वे तो भेटावा. जीव आणि ब्रह्माचा अनादिकालचा आबोला आहे आपल्या सगळ्यांचा. जीव आणि ब्रह्म जेव्हापासून आपण शरीराला प्राप्त झाला, आता तुम्ही विचार करा, जगामध्ये किती मनुष्य देह प्राणी आहेत, किती प्राणी आहेत, कोण देवाला ओळखते हो, प्रश्न पडलाच ना आपला, कोण ओळखते देवाला, सांगा ना, कोणच ओळखत नाही देवाला. तसा अनादिकालपासूनचा जीव ब्रह्माचा आबोला फिटावा, जीव आणि ब्रह्माचा आबोला आहे, ते एकमेकाला ओळखत नाही. जीव आणि ब्रह्म जवळच आहे, तूच आहे, ते म्हणतात ना, देव आहे हृदय मंदिर शोधून पाहिजे, जवळ आहे तरी पण आपण त्याला ओळखत नाही. ब्रह्माचा आबोला फिटावा, तो अद्वैत तत्वे भेटावा, आणि तो देव, ते ब्रह्म त्या जीवाला भेटावं, ऐसा मंत्रू देखील कावना वेद बाप्पे. म्हणून वेद बाप्पाने हा नाम मंत्र शोधून काढला, जेणेकरून त्या अनादि परब्रह्म जे आपलं स्वतःचं स्वरूप आहे ते आपल्याला कळावं, आपण त्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हावं. त्याच्यासाठी हे ब्रह्म काय, ह्या ओव्या माऊली ज्ञानोबरायांनी अध्याय क्रमांक 17. तर तुमच्या योगाने आज इथं येण्याचा भाग्य मला प्राप्त झालं. शिंदेबाबांनी 2-3 वेळा सांगितलं बरं का, पण कसं होतं मग आपलं कामामध्ये काय होतं, त्यांना म्हणलं आता नको, मी म्हणलं पुढच्या शनिवारी कराच. कारण काय होतं, आपण पुढं ढकलायचं म्हणलं का मग ते काय, आपल्याला ना सगळ्या गोष्टी आहेत ना
संसाराच्या गोष्टी, संसाराच्या पुढचं सांगता येत नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. आणि पुढच्या गोष्टी आपल्याला सांगता येत नाही. संसारातल्या गोष्टींना तातडी करण्यापेक्षा परमार्थाच्या गोष्टींकडे तातडी करायची. ते आपल्याला हेलका वेदाना इकडे तिकडे पळवणार आपल्याला. पण थोडस आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाशी ह्या कमी वेळेमध्ये 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला जगतोय का नाही माहित नाही. आणि ते ब्रह्म आपल्याला प्राप्त करायचे. कोणाचं कर्म बघत बसायचं, काय करायचं आपल्याला. अरे आपल्याला जायचंय कुठं हे आपला विचार करायचा. आलासी कोठीने अंजासी कवनेर टाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीचं माया. त्या ब्रह्मस्वरूपाला आपल्याला प्राप्त व्हायचंय. प्रत्येकाने त्या भगवंताचं नामचिंतन करायचं, सत्संग करायचा, आपल्याला आपलं कल्याण करायचंय. एकदा शरीर हे पण किती दिवस आपल्याला करता येते. शरीर जोपर्यंत चांगले तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी करता येतात. पा आता तुम्ही सगळं वयस्कर मंडळी, मोठी मंडळी, ते तुमचा अनुभव चांगला आहे आमच्यापेक्षा. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि पुढं परमार्थामध्ये अशीच प्रगती हो. त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. ही गुरुवारे मंडळी आहेत आपले, आरोडे बाबा असतील, आपले शिंदे बाबा आहेत, वाडेकर बाबा आहेत, सगळे तुम्ही सगळे गुरुजन मंडळी. तुमच्या इथं येण्याची आणि सेवा करण्याची मला संधी लाभली. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा गणराया या सर्वांच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण प्रयत्न करू. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव समंदन की जय. गणपती बाप्पा मोरया. विश्वात्मके देवी येणे भाग्य दोषावे, दोषोनी मद द्यावे कळांची व्यंकटी सांडू, दया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची तो ते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळे. ईश्वर निष्ठांची मांदी आडी, नवरत भूमंडळी भेटतो दया भूता. सदा कल्पतरुंचे आरव, चेतना चिंता मनीषे गाव. बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आलांचन. प्रचंड देता पैन, हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती दोघी. आदी पुरगी अखंडित आदी ग्रंथो जीवी, विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावेची. येत मने श्री विश्वेश्वराव, होईल नाम प्रसाद. येणे वर ज्ञानदेव सिद्धिया झाला, येणे वर